आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो राजा. हा बोल विक्रांत. अरे गिरीजा आली नाही अजून. अरे येईल रे, मुली नेहमी उशिराच येतात. नक्की येईल ना? 100%. मग अजून का नाही आली? हे बघ, कुठल्या तरी कामात अडकली असेल, येईल ती. तू टेन्शन नको घेऊ. तसं नाही रे राजा, पण मी दिलेली वेळ कधीच निघून गेलीये. बरं मग मी पण निघू का इथून? समजा तू तिथून निघून गेलास आणि गिरिजा आली, मग हा ते पण बरोबरच. मग काय करू मी? विक्रांत, तू एक काम कर. तू गिरिजाला एक कॉल करून बघ. अरे राजा, जर मी कॉल केला तर त्या चिठ्ठीला काय अर्थ राहील? दुसरा काही ऑप्शन आहे का मग? ना, ऑप्शन तर नाहीये. ठीक आहे, तू म्हणतोस तर कॉल करून बघतो मी. यस मेरे शेर, हार मत मानना. अरे उम्मीद पे दुनिया कायम है. तू आणि मी काय चीज आहे? भीड. हार नको माणूस. हा नाही बरोबर आहे तुझं. गिरिजा येणार, गिरिजा नक्की येणार, आणि मी सांगितलेली साडी नेसूनच येणार. आता कसं बोललास? हा मला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतंय? तुझ्या तर सुचित्रा, मी काय केलेलं नाही. मी काय केलेलं नाहीये. आई, सुचित्रा, सुचित्रा, हे बघ, तू शांत हो. हा, शांत हो. काही झालेलं नाही. मी काय केलेलं नाहीये. हो बाळा, हो. हट केला. गिरिजा फोन का नाही उचलत आहे? मी खरंच काहीच
झालेलं नाहीये ग. हे बघ इकडे बघ तू शांत हो आधी. तू रडू नको. सुचित्रा इकडे बघ माझ्याकडे बघ. हा काही झालेलं नाहीये. ताई हो सुचित्रा ये इकडे बस आधी. तू बस. ये बस. सुचित्रा आता शांतपणे मला सांग काय झालं. सुचित्रा आता मिहिरला काय झालं. मिहीर? ताई तो मिहीर नाहीये, तो ओजस. तो राहुल आहे. नाही मला नाही माहिती तो कोण आहे. मला नाही माहिती. तू शांत हो. मला सांग तू त्याला कशी ओळखतेस. सुचित्रा काय विचारतीये मी. तो मित्र होता माझा. बर मग त्यांनी मला फसवलं ताई. फसवलं म्हणजे. त्याने प्रेमाचं नाटक केलं माझ्यासोबत आणि माझ्या 10 मिस्ड कॉल्स. आधी विक्रांतला फोन करायला हवा. गिरिजा बाय जेवायला ये गो. हो आले. आधी जेवून घेते मग निवांत विक्रांतशी बोलता येईल. गिरिजा बाय जेवायला ये गो. आले. विक्रांत विक्रांत विक्रांत, अरे कुठे होतास तू? किती घाबरलो होतो माहितीये मी. एकतर तुझा फोन लागत नाहीये, गाडी तिकडे हॉटेल जवळ सोडून आलायस. कसं शोधायचं तुला? विक्रांत राजा शांत हो विक्रांत, शांत हो. काय झालंय? शांत हो. गिरीजा नाही आली रे राजा. तिचं प्रेम नाहीये माझ्यावर. विक्रांत, प्रेम नाहीये? अरे तिच्या डोळ्यात तुझ्याविषयीचं प्रेम आम्ही बघितलंय. मग का नाही आली ती? प्रेम असतं तर आली असती. विक्रांत, तूच म्हणतोस ना प्रेमात समजून घ्यायचं असतं. घे ना आता गिरिजाला समजून. आजपर्यंत समजून घेतलं मी राजा. काय बोललो होत रे मी त्याला? केळवणाच्या दिवशी जी साडी नेसली ती साडी नेसून ये. ती आली रे. एवढं पण नाही केलं तिने. विक्रांत यार, तिला यायचं असेल पण येणं शक्य झालं नसेल असंही असू शकतं ना. तिला यायचं नव्हतं म्हणून ती आली नाही. विक्रांत, कसं समजावू मी तुला? काय राहिलंय अजून समजावण्यासारखं? विक्रांत प्लीज प्लीज, तू आधी रडणं थांबव आणि डोक्यातून भलते सलते विचार काढून टाक. बरं चल,
आपण घरी जाऊया, मग ठरवूया काय ते. ठीक आहे? चल चल विक्रांत. आईला डबा द्या. आज घरात फारच शांतता आहे. मौन व्रत आहे का कोणाचा? का रे? आई, आज सूर्य पूर्वेलाच उगवला ना? नाही म्हणजे डॉक्टर चिटल्या माझ्या बोलण्यावर रिॲक्ट होत नाहीये, चक्क माझ्या बोलण्यावर. हा? बाय, नक्की काही झालं नाहीये ना? नाही अगं, असं का वाटतंय तुला? अगं मग हे चिटल्या अशी गप्प गप्प काय? चिटल्या, आई अगं, तिचा अभ्यास जरा जास्त झाला होता म्हणून थकलीये. आणि मी सांगितलं ना, ते मेलेलं कुत्र्याचं पिल्लू बघितलं तिने, म्हणून अस्वस्थ आहे. सिरियसली? आणि मॅडम चला डॉक्टर बनायला. मला एक कळत नाही, मेडिकल स्टुडंट असलेली मुलगी रोज हसत खेळत घरी येते आणि आज कुत्र्याचं पिल्लू बघून एवढी अस्वस्थ झाली. हो वहिनी, लक्षात नाही आलं माझ्या. काहीतरी गडबड आहे. जाऊ द्या ना, तुम्ही नका लक्ष देऊ उगाच. होईल नॉर्मल ती. आणि तुम्ही पण आराम करा आता. मी पडते, खूप दमलंय. अगं, आता ही अंगठी मी तुझ्या पोटात तेव्हाच घालेन जेव्हा आपलं लग्न होईल. ओके? आपण एकमेकांपासून कधीच दूर जायचं नाही. ओके? ओके. तू माझं काही बिघडवू शकत नाही. तुमच्यासारख्या 100 पोरींना ना मी जाळ्यात ओढलंय. मी तुझा तू काय मला तुझी पर्सनल असिस्टंट समजतोयस का? असं म्हणालो का मी? मग मी जॉबला जाणार आहे की नाही हे मी तुला का सांगायचं? अगं पण मला माहिती असायला हवं ना. हे बघ, तुझ्या माहितीसाठी सांगते, जॉब सोडलाय मी. काय? अगं तू मला सांगितलं का नाहीस? जॉब जॉईन करताना तुला विचारून केला होता का? नाही,
मग सोडताना तुला कशाला सांगायला हवं? अगं एवढा मोठा निर्णय तू एकटीने घेतलास, ऍटलीस्ट मला मत तरी विचारायचं. गरज नाही वाटत मला. पण मला वाटते नेक्स्ट टाइम असा निर्णय घेताना मला सांगून घेत जा. तुला का सांगायचं? मी माझं लाईफ आहे, मी मला हवं तसं जगेन. रेश्मा, अगं बायको आहेस तू माझी, आणि ह्या नात्याने तू मला सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे. मी पण तुला सगळ्या गोष्टी सांगेल ना. एवढं बायको बायको करतोयस ना, मग जबाबदारी पण घे की. जबाबदारी घ्यायला मी एका पायावर तयार आहे, पण त्याच बरोबरीने मला नवऱ्याचे हक्क मिळायला हवेत ना, नाही का? डोंट टच मी. माझ्या जवळ यायची लायकी नाही हा तुझी. जवळ यायला लायकी नाही, प्रेम असावं लागतं, आणि माझं प्रेम आहे तुझ्यावर. हे असे शब्दांचे खेळ करून पोट नाही भरता येत. पण तू जर 2 शब्द गोड बोललीस माझ्याशी तर माझं पोट भरेल. अति होतंय आता तुझं. मी माझ्या बायको समोर प्रेम व्यक्त करतोय. नवरा एवढं पण करू शकत नाही का? नवरा नाहीयेस तू माझा. ओरडून सत्य बदलणार नाहीये रेश्मा. मी तुझा नवरा होतो, आहे आणि राहणार. मी नाही मानत. तू न मानून काय होणार आहे? सगळ्यांसमोर आपलं लग्न झालं म्हणून म्हणतोय, हट्ट सोड आणि एखाद्या गोड बायकोसारखं वाग माझ्याशी. हा, लायकीत राहायचं. अजून किती दिवस तू माझ्यापासून लांब पळणार आहे? एक ना एक दिवस तू माझी होशीलच, माझी खात्री आहे. कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. सुचित्रा, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ताई. तापही नाहीये. हे घे, कॉफी आणलीये तुझ्यासाठी, पी, बरं वाटेल. ताई, काय ग, काय बोलायचं? थँक्यू सो मच. कशाबद्दल? तू या परिस्थितीत पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस ना, म्हणून. सुचित्रा, ताई आहे मी तुझी. मी तुझ्या पाठीशी उभी नाही राहणार तर मग कोण राहणार? अशी कशी सोडून जाऊ ग तुला? आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी असेपर्यंत तुला काही होऊ देणार नाही. हं? ताई, माझं ब्रेसलेट कुठे? कुठे पडलं होतं का? तू बघितलंस का? मला नाही माहित ग. मग मग कुठे? ताई, काय झालं? ओजसच्या बॉडी पाशी तर नाही पडलं असेल ना ताई? अगं सुचित्रा, काही काय विचार करतेस तू? अगं इथेच कुठेतरी पडलं असेल. आपण बघूया. हा, आपण बघू. तू पॅनिक होऊ नकोस. थांब. ताई, नाही सापडत आहे ग. सुचित्रा, तू पॅनिक होऊ नको. आपण तुझ्या खोलीत बघूया, तिथे पडलं असेल. हा, चल चल. राजशेखर भोसले, जयंत प्रधान,
केळकर विद्यालय, तू तुकडी ड मध्ये होतास, मी तुकडी अ मध्ये होतो. कबड्डी. अरे पण तू इथे कसा? बस का, माझ्या हॉस्पिटलमध्ये उभं राहून मलाच विचारतोय, म्हणजे सिनियर डॉक्टरला विचारतोयस ना तू इथे कसा काय? मला सांग, तू इथे कसा काय? पण बोलला नाहीस कधी? हा, तुझं पोस्टिंग इथे झालंय, तू कधी सांगितलंस? ते जाऊ दे. कुठल्या फॅमिली मेंबरला ऍडमिट केलंस का? तर मला सांग, जातीने लक्ष देईन. अरे नाही, एक बॉडी आणली पोस्टमॉर्टमसाठी इथे. काय रे, ऍक्सिडेंट की मर्डर? सांगता येत नाही, पण रिपोर्ट आल्यावर कळेलच. एक 20-25 वर्षाचा मुलगा होता. त्या डोक्याला मार लागून मेलाय, असा प्राथमिक अंदाज. अरे बापरे, हे सगळं भयानक आहे. जे आमच्याकडे डेड बॉडीज येतात, पण साहेब, हा बोला शेंडगे. साहेब, हे ब्रेसलेट सापडलंय कुठे? क्राईम लोकेशनला बॉडी जवळ. ताई, इथे पण नाही सापडत आहे ग. तू शांत हो. हं? तू शांत हो आणि शांतपणे आठव, तू ते ब्रेसलेट कुठे काढून ठेवलं होतंस का? अगं ताई, मी का काढून ठेवेल? मी नाही काढलं ब्रेसलेट ते. ओके ओके ओके, मग मला सांग, तू ते ब्रेसलेट तुझ्या हातावर शेवटचं कधी बघितलं होतंस? मला नाही ग आठवत आहे, खरंच नाही आठवत आहे मला. ठीक आहे, तू पॅनिक होऊ नकोस. शोधूया आपण, इथेच कुठेतरी असेल ना, घाबरू नकोस. ताई, ते ब्रेसलेट. अरे, म्हणून बोललो होतो फोन नका करू. अरे ती कॉफी तरी पी, विक्रांत. गिरिजाने फोन नाही उचलला म्हणून रिॲक्ट होण्याची एवढी काय गरज होती? काहीतरी गडबड आहे नक्की. चिटल्या, ए चिटल्या, काय? अगं तोंडात घास तर जाऊ दे. हा, अगं बरं नसताना उलट जास्त खायचं असतं, कळलं काय? काय गो चिटल्या, बरं नाही तुला? हो आई, जरा कणकण होती. अगं मग मला का नाही सांगितलं? आई अगं एवढं काही नाही, थोडा ताप आला होता फक्त. अहो मला सांगायचं ना, मी गोळी दिली असती. वहिनी अगं रात्र खूप झाली होती ना, म्हणून. अरे म्हणून काय झालं? बरं व्हायचं तर गोळी नको खायला का तिने? हा, अरे गोळी घेतली तिने, ताईने दिली तिला गोळी. बरं आता बरी आहेस ना गो? हो बरं वाटतंय आता. तुझ्याकडे बघून वाटत नाहीये पण. चिटल्या, काय झालं अगं?
तू अभ्यासाचं टेन्शन घेतलंयस का की आणखी काही आहे? नाही ठीक आहे मी. बरं आता खाऊन घे आणि आराम करा जरा. आज बाहेर कुठे पण जायचं नाही. हा हो. बरं, चहा घेणार? सुचित्रा मयेकर कोण आहे? पोलीस? काय झालं साहेब? जरा 2 मिनिटं बोलायचं होतं. मीच आहे सुचित्रा मयेकर. तुम्ही ओजसला ओळखता? मी काय विचारतोय? हो माझा मित्र आहे तो. आहे नाही, होता. होता म्हणजे? तो आता या जगात नाहीये आणि आम्हाला असा संशय आहे की त्याचा मर्डर झालाय. अरे बापरे. पण साहेब, तुम्ही जे काय बोलताय त्याचा हिच्याशी काय संबंध आहे? मला एवढंच सांगा, हे ब्रेसलेट तुमचं आहे ना? आम्हाला हे ब्रेसलेट ओजसच्या बॉडीवर सापडले आणि आमचा प्राथमिक अंदाज आहे की हे ब्रेसलेट तुमचं आहे. हे ब्रेसलेट तुमचंच आहे ना? माझं नाही सर, हे ब्रेसलेट सुचित्राचं नाहीये. कशावरून? सर, आमच्या मोठ्या भावाने आम्हा तिघी बहिणींना भाऊबीजेला सेम ब्रेसलेट दिलं होतं आणि आमच्या तिघींकडेही ते ब्रेसलेट आहे. हे बघा. सुचित्रा, तुझ्याकडचंही ब्रेसलेट दाखव. अगं दाखव. तू या परिस्थितीत सुद्धा कशी काय हसू शकतेस ग? तुझं ब्रेसलेट मिळालं. अरे ताई, ते ब्रेसलेट सापडलं? हो. हात दे.
हर्षदा, गौरव, असं काहीच नाहीये. ताई मी सगळं ऐकलंय. गौरव अरे, ज्या रात्री तो ओजस गेला त्या रात्री सुचित्रा त्याच्या सोबत होती. काय? गौरव, गौरव, हळूच रे. अरे एवढं सगळं घडलं तुम्ही मला सांगितलं का नाही? गौरव अरे, सगळेजण टेन्शन घेतील म्हणून आम्ही नाही बोललो. अगं ताई मला सांगायला काय हरकत होती? मी मदतच केली असती ना तुम्हाला. गौरव, गौरव, तू प्लीज शांत हो. हे बघ, तेव्हा आम्ही खूप पॅनिक झालो होतो, नाही सुचलं हे. दादा, आता पोलीस घरापर्यंत आले. ते मला घेऊन गेले तर हे बघ बघ, काळजी करू नको, काही नाही होणार, आम्ही आहोत ना. मला सांग, तू खरंच काही केलं नाहीयेस ना? नाही दादा, दादा खरंच मी खरंच काहीच केलेलं नाही. तू विश्वास ठेव माझ्यावर. गौरव, मलाही वाटतं सुचित्राने काही केलेलं नाहीये. अगं तुला वाटून काय उपयोग आहे ताई? पोलिसांना पटलं पाहिजे ना. किटल्याची विचारपूस करत पोलीस घरापर्यंत आलेत, म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की त्यांचा चिटल्यावर संशय आहे. अरे म्हणून तर आम्ही पुरावे गोळा करायचा प्रयत्न करतोय. बरं आता काय करायचंय? मी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाणार. ठीक आहे, मी पण येतो. अरे गौरव, कशाला? तुझा जॉब आहे ना. ताई आता माझं तुझ्यासोबत असणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, चल तू. किटल्या, आम्ही सांगेपर्यंत कुठेही बाहेर जायचं नाही, कळलं? हो. गौरव, एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे काही घडलंय हे घरी कोणालाही कळता कामा नये, कळलं? गिरीजा, मी सांगितलेली साडी नेसून आली. राजाना कधीच वेळेत नाही येत. राजा हाजिर है. बोला, काय हुकुम आहे शहजाद्याचा? तुला पुन्हा काहीतरी नेऊन द्यायचं. बर गिरिजाला. बर, तुला काय मी कबूतर वाटतो का रे? तू चिठ्ठ्या लिहिशील आणि मी निरोप पोचवत राहील. राजा चिठ्ठी नाही द्यायची. मग ते गिरिजाचं पैंजण आहे, नेऊन दे तिला. तुला काही वेळ लागलाय का? तू तुझं मेन हत्यारच परत द्यायचं म्हणतोयस? हो, कारण याचा उपयोग नाही मला आता. हे यार विक्रांत, एवढ्यात हार नको मानू. एकदा प्लीज बोल तिच्याशी. अजून किती वेळा बोलू मी राजा? तिने तिचा नकार कधीच कळवलाय. ती तिच्या मतावर ठाम आहे. मी वाट बघत बसलो, ती आलीच नाही. हो, पण तिला तुझ्याविषयी काहीच वाटत नाही असा अर्थ होत नाही. हो, तर मी बोलतो तिच्याशी. काही गरज नाही राजा.
गिरिजा, हा विषय संपलाय माझ्यासाठी. विक्रांत, काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? हे बघ, मला एवढंच कळतंय की असं मागे लागून प्रेम नाही मिळत. अरे पण हा निखिल का फोन करतो? चल आणि स्पीकरवर टाक. हा, हॅलो, बोल. विक्रांत, गिरिजा ठीक आहे ना? गिरिजाचं काय मध्येच? अरे मला असं कळलं, गिरिजाची चौकशी करायला तिच्या घरी पोलीस गेले होते, म्हणून तुला विचारतोय. गिरिजा ठीक आहे ना? काय? हो, म्हणजे तुला ह्यातलं काहीच माहिती नाही का? एक 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 मिनिट निखिल, नेमकं काय झालंय? मलाही माहिती नाहीये. रोहनला आता बाबांशी बोलता नाही का? ठीक आहे, आम्ही तिकडे जाऊन बघतो. आणि थँक्स यार, तू हे फोन करून कळवलंस त्याबद्दल खूप थँक्स. अरे काय एवढं सगळं झालं, गिरिजा आपल्याला एक शब्दाने बोलली नाही. अरे, या सगळ्या गोष्टी एवढ्या वेगाने घडल्या ना की त्यांना कुणाला सांगायला चान्सच नाही मिळाला. बघितलंस, तरी मी तुला म्हणालो होतो गिरिजा नक्की कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकली असणार, म्हणून नाही आली ती. अरे हो, पण एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली असेल असं वाटलं नव्हतं रे मला. हो यार, याचा अंदाज मलाही आला नाही. माझं चुकलं राजा. लगेच गिरिजाबद्दल एवढा चुकीचा निर्णय घ्यायला नको होता. मग आता काय ठरवलंयस तू? गिरिजाला मदत करायची आहे का? नाही, असं काही होणार नाहीये. असं वाटणं चांगलं आहे, पण कसं आहे ना, ती या केसमध्ये अडकणार आहे. ती काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता बोल, माझ्यासमोर अशी स्ट्रॉंगली उभी राहणारी हेडनच गिरिजा मयेकर आज हातबल झाली. बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार. कसं होणार माझ्या बहिणीचं? कोण करणार माझ्या गिरिजाला मदत? ऐकायला कसं नाही हो सहन होते मला. कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. तुमची काय अवस्था होत असेल मिस गिरिजा मयेकर? या सगळ्यातनं ना एक मार्ग आहे माझ्याकडे. म्हणजे मी तुमच्या बहिणीला यातनं अलगद बाजूला काढू शकतो. अहो, मित्र आहे माझा तो भोसले, परम मित्र. मला जे काय हवे ते देऊन टाका. आणि मला काय हवंय हे तुम्हाला माहितीये नाही का? सुचित्राने काहीही केलेलं नाहीये. हे तुला माहितीये ग, पण पोलिसांना तसं वाटत नाही. एकदा का पोलिसांच्या हाताला पुरावे लागले ना की किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. आहे, मी निर्लज्ज आहे. डॉक्टर जयंत प्रधान निर्लज्ज आहे. तुमचं काय हो? हे बघा, अजूनही वेळ आहे तुमच्याकडे. माझी मदत घ्या, पण माझा मोबदला मला द्या. आणि मला मोकळा करा आणि तुम्ही मोकळ्या व्हा. तू सरळ नाही बोलून काय मोकळा होतोयस रे? तरी पण आपण गिरिजाला मदत करायची नाही. विक्रांत, तुला कळतंय का गिरिजा किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे ते? राजा, मला सगळं कळतंय, पण मला सुचित्राने बजावलंय. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे हे गिरिजाला कळता कामा नये. तुला जमणार आहे असं वागायला? माहिती नाही, पण जमवावं तर लागेलच. हे बघ राजा, गिरिजासमोर असं दाखवायचं की ही गोष्ट आपल्याला माहिती नाही, पण छुप्या पद्धतीने आपण तिला मदत करायची. मग हे कधी सांगणार? चालेल, तू जसं म्हणशील तसं करूया. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणाल तसं करेन मी. असं काहीही होणार नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा.
या चणे खाणार सालं काढून देतो हवं असेल तर. मिस गिरिजा मयेकर, तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? मला तुमच्या ऑप्शनची गरजच नाहीये. मग गमाव तुझ्या बहिणीला कायमच. मी माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. बघते मी कोण काय करतं माझ्या सुचित्राला. तोंडाची वाफ नुसती. अहो चेहऱ्यावर घ्यायला पण ती उपयोगाची नाही, कळलं का? तुमच्याकडे ना मिस गिरिजा मयेकर पुरावे नाही आहेत, त्यामुळे सांगतो थोडी तत्व बाजूला ठेवा. नाही, मला त्याची काही गरज वाटत नाही. आणि प्लीज या प्रकरणात तुम्ही जास्त इंटरेस्ट दाखवू नका आणि माझी काळजी तर मुळीच करू नका. मी समर्थ आहे. आणि हो, कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी मी माझ्या बहिणीला काहीही होऊ देणार नाही, कळलं? कॉन्फिडन्स बघा बाईचा, कमाल आहे कमाल. गिरिजा खूप टेन्शन मध्ये असणार रे आता. विक्रांत, आता तिला तुझी खरी गरज आहे. खरं सांगतो राजा, मी गिरिजाला काही होऊ देणार नाही. विक्रांत, मी तुझ्या सोबत आहे. आपण गिरिजा आणि सुचित्राला काहीही होऊ द्यायचं नाहीये. काय रे, काय झालं? माझं चुकलं रे राजा. तुझी चूक तुला वेळेत कळाली ना, झालं मग. पण असं बोलायला नको होतं मी. तू तुझा डिसिजन बदललायस ना. हो, वाह, खुश हो गया, दिल खुश हो गया. हे ऐकून मी तुला एक बक्षीस द्यायचं ठरवलंय. काय बक्षीस? ठणठणान. उघड. आता गिरिजाला पैंजण परत देण्यापेक्षा थोडा वेळ दे, मग बघ सगळं कसं व्यवस्थित होतंय. बापरे, जेल मधलं आयुष्य असं असतं? म्हणजे मी निर्दोष सिद्ध होईपर्यंत मला जेलमध्येच राहावं लागेल? घरच्यांना किती त्रास होईल. सगळ्यांची मान शर्मेने खाली जाईल. मला जेलमध्ये नाही जायचंय. मला जेलमध्ये नाही जायचंय. मला नाही जायचंय जेलमध्ये. सुचित्रा, काय चाललंय तू? काय चाललंय तू? काय करतेस तू सुचित्रा? ते पोलीस घरापर्यंत येऊन गेले. त्यांना माझ्यावर संशय आहे. ताई, ते आता माझ्या विरोधात पुरावा शोधतील. तुला माहितीये, मी इंटरनेटवर बघितलं, एकदा अटक झाली ना की निर्दोष सिद्ध व्हायला खूप वेळ लागतो आणि मर्डर केस मध्ये जेलमध्येच राहावं लागतं. ताई, मला डॉक्टर व्हायचंय. माझं स्वप्न आहे ते. ताई, आपल्याला ना माझा निर्दोष असण्याचा पुरावा शोधावा लागणार आहे. ताई, मला काही कळत नाही.